तिकडे नागपूर महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यवरून काँग्रेस आणि एमआय मध्ये गोंधळ झालेला आहे। एमआय मध्ये पक्षानं घोषित केलेल्या फईम अन्सारी यांच्याऐवजी गटनेते दुसऱ्या नेत्याला संधी देत असल्याच्या कारणावरून गोंधळ उडालाय। पक्षांतर्गत गोंधळामुळे काल एमआयएमनं अर्ज सादर केला नाही। तिकडे काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या मुलाला पक्षानं संधी दिल्यानं नाराजी नाट्य पाहायला मिळालं। काँग्रेस पक्षानं मनपा निवडणुकीत उमेदवारी नाकारताना स्वीकृत सदस्यपदाचं आश्वासन पूर्ण न केल्यानं नाराज कमलेश समर्थ यांनी राजीनामा दिलाय। केतन ठाकरे यांना काँग्रेस पक्षानं स्वीकृत सदस्यपदी संधी दिल्यानं काँग्रेसचे जुने कार्यकर्ते कमलेश समर्थ यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।